संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी
ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केलिया स्मरण तेच सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमञ्जनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि अखिल विंध्यधरा करुणावत्सल करुणालय भक्तवत्सल अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदी संतांना वंदन समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना टाळकरीना माझा प्रणिपात निरूपणाला प्रारंभ याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची तुमची माझी माया संसारासाठी आलेली आहे किंबहुना संसार करण्यासाठी आलेला आहे असं वाटतं ते आपल्याला है ना म्हणून आज जे आपण इथं जमलो बरोबर आहे ना ऐनापूर बरोबर आहे ऐनापूर या गावामध्ये आज हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अविरत चालू आहे आजचा दुसरा दिवस बरोबर ना आजचा दुसरा दिवस तुम्ही संत मंडळी असे भगवंतासारखे दिसत आहात एवढं असं अलौकिक असं साधना म्हणून आपण याला है ना तितकं सुंदर आहे ना आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही आहे बरोबर आहे ना हा सुख सोहळा स्वर्गी का नाही इथं काही लागत नाही इथं काही लागत नाही इथे काही सांडावे लागत नाही इथे काही मांडावे पण लागत नाही एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे म्हणून आज बघा थोर भक्ती कधी कळते मनुष्याला थोर भक्ती करायची असेल तर काय पाहिजे संतांची शिकवण पाहिजे आणि संत परंपरा मंडळी यावी लागतात त्याशिवाय थोर भक्ती कळत नाही संत शिकवतात म्हणून वेदांत सिद्धांत आणि दादांत बरोबर ना वेदांत काय आहे जे लिहून ठेवले आहेत ना त्याला म्हणतो आपण वेदांत सिद्धांत म्हणजे काय जे आपल्याला लिहून ठेवलेलं निरूपणाद्वारे सद्गुरू देतात निरूपणाद्वारे कीर्तनद्वारे प्रवचनाद्वारे जे आपल्याला शिकवण देतात ते सिद्धांत आहे आणि दादांत म्हणजे काय ते कीर्तन ते निरूपण ते प्रवचन ऐकल्यानंतर समाधान मिळतं त्याला म्हणायचं दादांत आहे म्हणून वेदांत सिद्धांत आणि दादांत मग बघा आज हे मंदिर कशाचं आहे मला आल्यानंतर गुरु महाराजांनी सांगितलं है ना ईश्वर पार्वती आणि श्री गणेश आहे बरोबर आहे ना मग आता बघा ईश्वर पार्वती आणि श्री गणेश किती सुंदर आहे ना तो ईश्वर कधी आहे आणि तो ईश्वर पार्वती यांचा जो मुलगा आहे तो कोण आहे त्याचं नाव विनायक ईश्वर पार्वती किंबहुना पार्वतीचा मुलगा आता तो पार्वतीचा मुलगा आहे म्हणून त्याचं नाव पडलं विनायक आता विनायक म्हणजे काय विनायक एक नायक विना नायकाचा मुलगा नायक म्हणजे मालक बरोबर आहे ना नायक म्हणजे मालक मालक म्हणजे पती विना पतीचा जो मुलगा तो विनायक कळलं का नाही म्हणजे तो फक्त पार्वतीपासून झालेला आहे बरोबर आहे ना मळ काढली ना पार्वतीनं मग तो विनायक आहे आणि तो काय आहे तो श्री गणेश झाला मग आता तो श्री गणेश प्रब्रह्म जो कोण आहे तो आता त्यांच्या लग्नामध्ये होता कोणाच्या शंकर आणि पार्वतीच्या ईश्वर पार्वतीच्या लग्नामध्ये पण श्री गणेश होता हा कोण विनायक आणि तो कोण गणपती बोलत राहा गणपती पती म्हणजे मालक बरोबर आहे ना पती म्हणजे मालक गण म्हणजे
गण गुण, रजगुण, तमोगुण, सत्वगुण. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेशाचा पती तो गणपती. लक्षात आलं का? आता ब्रह्मा विष्णू महेशाचा पती, ब्रह्मा विष्णू महेशाला चालवणारा, ब्रह्मा विष्णू महेशाचा मालक तो श्री गणेश. आणि तो श्री गणेश इथं आहे. लक्षात येते बघा. मला मगाशी म्हटलं लई अध्यात्म सांगू नका. काय लई अध्यात्म सांगू नका. पण कसं आहे माहितीये का माऊली, अध्यात्म म्हणजे काय माहित आहे? अध्यात्म आता त्याची फोड केली तरच अध्यात्म कळतं बघा. अध्यात्म आधी आतमध्ये मी एक, बरोबर? आधी आतमध्ये मी एक आहे त्याची ओळख घेणं म्हणजे अध्यात्म. मग तो कोण? तो सर्वांच्या अंतरी आहे. माझ्या आतमध्ये, तुमच्या आतमध्ये, यांच्या आतमध्ये, यांच्या आतमध्ये. नामदेव महाराजाला तो कुत्र्यामध्ये दिसला, बरोबर आहे ना? तो जो दिसला आत्मा राम, तो अध्यात्म. आणि ते कळलं म्हणजे अध्यात्म. आणि तुम्ही आम्ही आलोय संकल्प आणि माया संसाराचे, तुम्ही आम्ही आलोय संसार करायसाठी. पण प्रब्रह्मला अपेक्षित होतं काय? 83,99,999 जीवने. सर देवदा सर, 83,99,999 जीवने काय केलं माहितीये का? जन्माला घातलं ब्रह्मदेवानी. बघा मी सगळं व्यवस्थित क्लिअर सांगतो. ह्या मंदिरापासून आता इथं परब्रह्म आहे. मग परब्रह्मापासून मूळ माया जन्माला आली. परब्रह्माला वाटलं, माऊली म्हणतात बघा 8व्या अध्यायामध्ये माऊली काय सांगितले? परब्रह्माला नुसतं वाटलं मी एकटा आहे, अनेक व्हावे, एको महा अनेक वाटलं ना. मग त्याच वेळेला तिथं मूळ माया जन्माला आली. आता हे कोण सांगत नाहीत, पण मला सांगावं वाटतंय, ऐकावं. का माहितीये काय? ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावेत. या नाव श्रवण. भक्तीवर चालले सगळं. भक्ती सोडत नाही आज. काय ह्याची थोड भक्ती है ना. आज आपण भक्तीच बघूया कशी असते ते बघा. मग बघा त्या प्रब्रह्माला नुसतं वाटलं. माऊली 8व्या अध्यायात लिहिलं बघा की एको महान एका वाटल्यानंतर तिथं मूळ माय जन्माला आली. प्रब्रह्म पती मालक उत्पत्ती घालू शकत नाही. पिता उत्पत्ती घालू शकत नाही. जन्म देते का पिता? म्हणजे वडील काय म्हणतो त्याला आपण? पती जन्म देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आईचा जन्म देऊ शकते का नाही? मग त्या ठिकाणी प्रब्रह्मण वाटल्यानंतर तिथं मूळमाय जन्माला आली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. ओम नमो जी आद्या. मग ती आद्या जी आहे ती आदिशक्ती आहे. आदिशक्ती म्हणजे काय? मूळमाया. परब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया जन्माला आली. आपोआप जन्माला आली ती. त्याला काय अवघड नाही. तिथं वाटल्यानंतर लगेच जन्माला आली ती. मग जन्माला आल्यानंतर बघा परब्रह्म इथं, मूळमाया इथं, मग गुणमाया इथं. त्या मूळमायापासून गुणमाया जन्माला आली. आणि ती गुणमाया गुणांना प्रसवली म्हणजे व्याली, जन्म दिली. गुणांना जन्म दिली. गुणमाया, परब्रह्म, मूळमाया, गुणमाया. मग गुणमाया गुणांना प्रसवल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश जन्माला आले. ब्रह्मा विष्णू महेश जन्माला आले. मग रजसत्वोत्तम है ना. मग या ब्रह्मदेवाला वाटलं 83,99,999 जीवनाला मी जन्माला घातलेला आहे. यामध्ये परब्रह्माने जन्माला घातलं, ब्रह्मदेवाने जन्माला घातलेलं. परब्रह्म वेगळं आणि ब्रह्मदेव वेगळा. मग ब्रह्मदेवाने जन्माला घातल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं यामध्ये आपली ओळख घेणार कोणच नाही आहे. हत्ती ओळख घेऊ शकत नाही, मुंगीला आपली ओळख घेता येत नाही. म्हणजे परब्रह्माने जन्माला घातले आपल्याला, कुणीही ओळख घेऊ शकत नाही. मग त्यावेळेला त्या परब्रह्माला वाटल्यानंतर आपल्यासारखाच एक प्राणी निर्माण करावा. पण तिथं देव म्हटलं नाहीत, प्राणी. आपल्याला काय म्हणतात माहिती आहे? आपलं नाव काय? मनुष्य. आणि पुढे काय? प्राणी. मनुष्य प्राणी म्हणतात आपल्याला. म्हणजे आपण पण त्या 83,99,999 जीवनामध्ये आहेच. 84 लाख वगैरे असला तर पण 84 लाख जीव योनी निर्माण झाले. कधी निर्माण झाले? ब्रह्मदेव वाटल्यानंतर त्याच्यासारखा मनुष्य निर्माण केला, देवासारखा. म्हणून आपल्याला देवासारखं म्हणतात ना. काय देवासारखं दिसतं बाळ, काय देवासारखं दिसतंय. ही
इकडे ये म्हटलं तुला शूटिंग मध्ये दिसायला नको. मग बघा त्या देवासारखं आपल्याला बनवलं, देवासारखं आपल्याला मुख दिलं. मग मनुष्याला दोन भाग एक्स्ट्रा दिलेले आहेत, एक वैखरी आणि बुद्धी. तुम्ही म्हणाल बुद्धी सगळ्यांना असतेच की है ना. परनाळी पाय पाहून उचले, परनाळी असते ना, परनाळी त्या आळी ज्या वेळेला अशी जात असते पानावरनं असं जात असते, दोन केस अशी पुढे करते, काय नाही म्हटले रिटर्न मागे फिरते है ना. म्हणजे मी पडेल असं तिला वाटतं, मुंगीच्या पुढे जर हात ठेवला तर पण ती रिटर्न आणि तिकडे जाते बघा, अंगावर चढत नाही आपल्या. तिला बुद्धी आहे, म्हणजे सगळ्यांना बुद्धी आहे, पण विवेकातली बुद्धी नाही आहे. मग हे एक्स्ट्रा दिलेलं आपल्याला. मग लक्षात आलं, मग ब्रह्मा विष्णुमय जन्माला आले तर मग रजसत्व तम, त्या तमोगुणापासून म्हणजे शंकर महादेवापासून, मला हे भाग सांगायचा आहे, शंकर महादेवापासून म्हणजे तमोगुणापासून आकाश निर्माण झालं, आकाशापासून पृथ्वी निर्माण झाली, सॉरी आकाशापासून वायू निर्माण झालं, वायूपासून तेज, तेजापासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. मग या पृथ्वीवरती चारी खाणी निर्माण झाल्या, जारज, अंडज, श्वेदज आणि उद्बीज. उद्बीज म्हणजे बीजापासून, झाड वगैरे बीज वगैरे सगळं सगळं. जारज म्हणजे जार कर्म, तुमचा माझा जन्म जारज मधला. अंडज म्हणजे अंड्यात पक्षी वगैरे सगळे, कोंबडी पिलं वगैरे. आणि श्वेदज म्हणजे घामापासून उत्पन्न होणारे, घामापासून वा लिका बिका माहितीत ना. आता तुम्हाला माहित नाही, आमच्या आया आज्या त्यांना असे बसायचे पायरीवर आणि अशा काढायची केसात आणि तिलाच द्यायचं मारायला, आणि ती पण घ्यायची अशी टेना अशी टिचक करून मारायची है ना. मग ती लिक काय म्हणायचं तिला, लिक, तुमच्याकडे पण लिकच म्हणतात, हा लिक्का. आणि काय वा वा वा, काय वा होतं त्यावेळेला. आता काय झालं, शॅम्पू आला, डॅन्ड्रॉप आलोय, काय 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 आलंय, अंघोळ बिंघोळ टकाटक झाले की नाही. आता काय वा लिक्का कुठे गेलाय, ढेकणं पण लिवायची मामा पहिला, असं तिकडे जायला नको. आता अध्यात्म जरा सोडायला लागतो. मग बघा लक्षात आलं कुठं चालला होता आपला भाग, इथं आलो. जारज पासून म्हणजे श्वेदज, श्वेदज म्हणजे घामापासून निर्माण झालेले प्राणी आहेत, प्राणी म्हणजे सगळे असे. मग त्यानंतर चारी खाणी झाले, चारी वाणी झाल्या, परा पश्यंती मध्यमा वैखरी. हे माहिती व्हायला पाहिजे, लहान किंबहुना लहान लहान मुलांना तरी व्हायला पाहिजे माहिती. लहान मुलं आहेत ना, मला खूप सुंदर वाटतं, हे आपलं भविष्य आहे ना, हे आपलं भविष्य आहे. आपला वारकरी संप्रदाय ना खूप वाढवला पाहिजे. आणि लहान लहान मुलं ना उभा राहतात ना, शिकवा त्यांना, येत नसलं तर मी शिकवायचं आहे. कसं असतं माहितीये काय, एक मूर्तिकार
येणार होते त्रेता युगामध्ये. त्यावेळेला चालू होता पृथ्वीवरती. पार्वती काय म्हणते, आम्ही पण येणार. मग त्यावेळेला ईश्वर म्हणतात काय, आता या वेळेला तुमचं कार्य नाही आहे, आम्ही काय करणार आहोत, आम्ही या वेळेला काय करणार आहेत, ब्रह्मचर्य राहणार आहे. मग बघा त्यावेळेला काय झालं, ब्रह्मचर्य राहणार म्हणताना पार्वती माता हट्ट धरून बसली. हट्ट धरतात नाही कोण, 3 हट्ट आहेत बघा. एक स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट. राजाला पण पाहिजे म्हटलं ना ते पाहिजेच, बाळकाला पाहिजे म्हटलं ना बाळासने ते पाहिजेच, आणि स्त्रीला पाहिजे म्हटलं ना पाहिजेच. मग ती हट्ट करून बसली, मी येणार, मला काय सांगायचं नाही बघा, है ना. तुम्ही फिरून आला, मला पण फिरवायला पाहिजेच, मला काय सांगायचं नाही. असं एक हट्ट करतात बघा बारकी बाळ, है ना. मग तसं हट्ट करून बसली. मग ठीक आहे तुम्ही या, पण माझी त्यावेळेला तुम्हाला शिपूट बनवून यावं लागेल. काय म्हटले, तुम्हाला शिपूट बनवून यावं लागेल. मग आता इकडे हा कार्यक्रम इथं थांबला. आता इकडे बघा, ज्या वेळेला दशरथ राजाने पुत्र कामेष्टीचे यज्ञ केलं होतं, बरीच दिवस झाले, बरीच वर्ष झाले, बरीच वर्ष निघून गेले, दशरथ राजांना पुत्ररत्न होत नव्हते. 2 है ना, कौशल्या, सुमित्रा, तिसरी बायको पण केली कैकेयी, त्यावेळेला पण पुत्ररत्न नाही. मग काय केलं, वशिष्ठ ऋषींना बोलवलं. वशिष्ठांना बोलवल्यानंतर त्यांना विचारलं काय करायला पाहिजे, आणि त्यांनी सांगितलं पुत्र कामेष्टी यज्ञ करा. कुठला यज्ञ करायचं, पुत्र कामेष्टी यज्ञ करा. बघा हेची थोर भक्ती चाललेली आहे. भक्ती कुणी कुणी केली, कसं कसं केली चाललेलं आहे. नवेदा भक्ती आहेत ना, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, 5 श्रवण, अर्चन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. बरोबर आहे ना. आत्मनिवेदनापर्यंत पोहोचण्यासाठी बघा दास्य भक्ती कोणी केली, तर हनुमंतरायाने केलेलं आहे. बरोबर आहे ना, दास्य भक्ती हनुमंतरायाने केली. मग आता बघा इथं पुत्र कामेष्टी यज्ञ भरलेला आहे. असं मांडवामध्ये बाहेरच असं पूजा मांडलेलं आहे, पूजा चालू झालेलं आहे. पूजा कुणी करत आहे, वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषी हे सद्गुरू, श्रीरामाचे पण सद्गुरूच होते. मग दशरथ राजाने काय केलेलं आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ चालू केला. पुत्र कामेष्टी यज्ञ संपला. ज्या वेळेला प्रसाद देतो ना आपण, पूजेचा प्रसाद देतो ना, मग ऋषीने काय केलं, वशिष्ठ ऋषीने दशरथ राजांना दिला प्रसाद. दशरथ राजाने ग्रहण केला. मग दिला पिंड म्हणतो आपण त्याला, प्रसाद किंवा पिंड म्हणू आपण. मग दुसरं पिंड दिलं कौशल्य मातेला दिलं. कौशल्य मात्यानं काय केलं, थोडं हातात धरले. बायका कसं असते माहितीये काय, प्रसाद दिला की खात नाहीत, लवकर खात नाहीत. आपला पुरुषांचा भाग कसा असतो, गटकन घेऊन टाकायचं, कधी बघितलं नसल्यासारखं, है की नाही. माझा तर सांगतो मी तुमचा काय मला माहित नाही. मग काय झालं, दशरथ राजाने कोण टाकला, पण कौशल्यानं जरा धरले. मग सुमित्राला दिला दुसऱ्यांदा, सुमित्र मातानं पण धरून राहिले. मग तिसऱ्यांदा कोणाला दिला, कैकेयीला दिला. मग कैकेयी माते काय म्हणाली, मला का तिसऱ्यांदा दिला, मी पण बरोबरीची राणी आहे ना. अहंकार येतो ना माणसाकडे, माणसाकडे म्हणजे स्त्रियांकडे थोडा जास्तच येतो, आणि मला का शेवटी दिला. मग बघा तो असा बघतच राहिली, त्या प्रसादाकडे, त्या पिंडकडे बघतच राहिली. तेवढ्यात एक अशी घार आली, आणि ती घार घेतली, गेली निघून. पिंड घारीने झडपिला, तो अंजनीने शेविला. पुढे काय, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आता हे शंकर महादेव इकडे यायला निघालेत. पार्वती माताला काय म्हणतात, आता तुम्हाला आम्हाला, तुम्ही माझी शिवपट बनवून यावं लागणार आहे. माता म्हणते हो, इथं स्टॉप झालता तो भाग. मग इकडे आलेला आहे. मग आता एक पिंड घारीनं झडपिला. मामा म्हणा, पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने झडपिला,
घारीने झडपिला. मग आता ती घार आहे ना, ती घार प्रसाद घेऊन गेली, पिंड घेऊन गेली. आता ती घार उडत 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 गेली. कुठे गेली? थोड्या वेळानं बघूया आपण. मग आता इकडे काय झालं, इकडे कौशल्य मातानं काय केले, आपला प्रसाद थोडा निम्मा दिले तिला. कुणाला? कैकेयीला दिले. सुमित्रानं पण काय केले, निम्मा प्रसाद काय दिले, पिंड कैकेयीला दिले. मग आता अर्धा अर्धा 2 वाटे ह्या दोघींच्याकडे झाले आणि 2 वाटे कोणाकडे झाले? कैकेयीकडे. ह्यांच्याकडं कौशल्याकडे अर्धा एकच वाटा राहिला. श्रीराम प्रभू जन्माला आले. सुमित्रा मातेकडं अर्धा एकच जन्म राहिला. तिथं कोण जन्माला आले? लक्ष्मण जन्माला आले. तिच्याकडे 2 राहिले म्हणून भरत आणि शत्रुघ्न जन्माला आले. म्हणून हेच जन्माला येतात आपल्याला. आणि कोण आहेत माहिती? हे आहेत श्रीराम प्रभू. कोण आहेत? परब्रह्म आहेत. परब्रह्म, साक्षात परब्रह्म, 16 कलांनी युक्त. श्रीरामच फक्त 16 कलांनी युक्त होते आणि श्रीकृष्ण 16 कलांनी युक्त होते. 2च अवतार असे आहेत. बाकीचे सगळे थोडे थोडे कमी कमी आहेत है ना. 10 अवतारातले आपण म्हणतो ना. आता तिकडे काय जात नाही आता मी. मग हे आहेत परब्रह्म श्रीराम. लक्ष्मण आहेत ते कोण आहेत? शेष नाग आहेत. पौडलेले आहेत ना शेष नागावरती. आणि हे आहेत ते कोण आहेत? शंख आणि चक्र आहेत. भरत आणि शत्रुघ्न आहेत ना. शंख आणि चक्र आहेत ते दोघे जण. आणि दुसरा अवतार ज्यावेळेला घ्यायच्या वेळेला श्रीराम परब्रह्म काय म्हणतात? शेष नागाकडे जातात. आणि त्यावेळेला सांगितलं तर मी लहान होतो पण पुढच्या वेळेला मला मोठा करणार असला तरच मिळणार म्हणून तिथं शेष नागाकडे जातात आणि विनवणी करतात. चला आता तुम्ही अवतार घ्या जावा पहिला है ना. 7वा अवतार तुम्ही घ्या, मी 8वा अवतार घेतो म्हणून आलेत. असू दे, तिकडं नाही. आपल्याला सांगायचंय बघ काय सांगायचंय काय भाग. तिथं 4 जण जन्माला आले. 4 जण. मग आता तो पिंड घारीने घेऊन गेला होता है ना. मग आता ती घार उडत 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 कुठं आली माहितीये काय? जिथं अंजनी माता ओंजळ करून बसलेली होती. ओंजळ तिचं नाव, ओंजळीला काय म्हणतात माहिती आहे? पूर्वी अंजोळी असं नाव होतं. काय नाव होतं? अंजोळी म्हणायचं. अंजोळीवरनं अपभ्रंश होऊन त्याचा काय झालं? ओंजळ हा शब्द झाला. अंजोळी खरा शब्द. आणि त्या अंजलीवरनं नाव पडलेलं होतं ती. आणि अंजली ओंजळ करूनच उभा बसली होती किंवा पदर पसरू म्हणा आपण, अशी बसलेली. आणि ती शिवाची काय करत होती? पूजा करत होती, नामस्मरण करत होतं. आणि शिवाला म्हटली होती तुझ्यासारखा नव्याने तूच मला पुत्ररत्न पाहिजेस. त्यावेळेस तथास्तु म्हटले ते शिवा. मग आता ती घार अशी अशी उडत उडत येत होती. आणि तेवढ्यात काय झालं? त्या घारीला वाऱ्यानं झडप दिली. वायूनं काय केले? झडप दिली. आणि चुचीतनं प्रसाद खाली पडला. पण खाली पडला अंजली माता इथं बसल्या ऐनापूरमध्ये. आणि ती घार होती कुठं? गडिंग्लजला. पण तिकडं डायरेक्ट हवा वायू अशी अशी आणत 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 ना अंजलीच्या बरोबर बघा अंजली आणून टाकले. अंजलीने ते प्रसाद काय केले? लगेच ग्रहण केले. बघितले नाही ते कोणी दिलाय प्रसाद, कोण आणलंय, ह्याला कोण आणलंय, हा कुठला बुवा आहे, आज कोण बुवा आहे. ही अंजली ऐनापूर मधले हे अंजली. लगेच ग्रहण करायचं. कुठून? इथून नाही, इथून ग्रहण करायचं. हा बाबा कोण आलाय, तो बाबा कोण आलाय, काय बघायचं नाही. हे प्रसाद कुणाचा आहे? कोणी दिला प्रसाद? स्टार्ट सांगितलं होतं. कोणी दिला प्रसाद? वशिष्ठ ऋषीने. कोणी दिलाय? वशिष्ठ ऋषीने. वशिष्ठ ऋषी म्हणजे कोण? सांगितलं तर पहिल्यांदा मी, श्री सद्गुरु. सद्गुरूंनी प्रसाद दिलेला आहे. तसं मी घार म्हणा थोडक्यात. मी घेऊन आलोय तिकडून पंढरपुरातून है ना. घारीकडे बघायचं नाही, घार कुठली टाकली का आणि कावळा टाकला का काय बघायचं नाही. मला प्रसाद मिळाला ना लगेच ग्रहण करायचं. आणि तिथंच जन्माला आला तो हनुमंतराया जन्माला आलेला आहे. म्हणून त्याला वायुपुत्र म्हणतात. अंजलीचा नवरा कोण? म्हणजे अंजलीचा नवरा कोण? केसरीलाल. वानरराज केसरीलाल. केसरी माहिती आहे की नाही? काय माहित नाही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा, मी आता सांगतो तर म्हणा. मग है ना, केसरी त्यांचं नाव. पण वायुपुत्र का म्हणतात? म्हणजे पवनपुत्र का म्हणतात? पवनपुत्र का म्हणतात तर तो गड इंग्लज मधनं हित्ता आणलेला आहे ना. लक्षात आलं का नाही? गड इंग्लज मधनं हित्ता असं वारा इकडे आणलेला आहे म्हणून त्याला पवनपुत्र म्हणतात. गड इंग्लज मधनं उगाच म्हणाले तुम्हाला कळण्यासाठी. तुम्ही म्हणजे गड इंग्लज मध्ये कुठं आलं तर आता हे अद्वैत ह्याला म्हणायचं.
द्वैत गोष्ट सांगायचं आणि अद्वैत इकडे आणायचं. म्हणून माझ्या कीर्तनचं नाव मी काय ठेवलंय, अद्वैत कीर्तनकार. म्हणजे काय, अद्वैत म्हणजे काय, द्वैत सांगायचं, ती गोष्ट झाली. आता मग आता जन्माला आला तो हनुमंत. हनुमंत म्हणजे काय, श्री शिवदासची भक्ती करण्यासाठी आला ना तो हनुमंत. मग बघा, मग आपण जन्माला आल्यानंतर मग अंजली म्हणजे आपण, देहबुद्धी, संकल्पावी माया, संसाराची माया ही देहबुद्धी आहे. अंतर आत्माराम आहे, चालवणारा तो वेगळाच आहे, तुम्हा मला चालवणारा वेगळा आहे. मग ही माया आहे, दिसते ती माया आहे. ह्या मायेला, म्हणून ह्या मायेमध्ये तो अंतरात्मा आहे, त्याची ओळख घेणं, त्याचं स्मरण. म्हणून आम्ही जे बुक्का लावतो ना, आम्ही जो गंध लावतो ना, आम्ही चंदन लावतो ना, ते त्याचं स्मरण म्हणून आहे. आता हा भाग इथं मी सुरळीत सांगितलं होता, आता ते काय सांगायला नको, डबल नको करायला. मग बघा, चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठतो सर्वदा. म्हणजे कुंकू का लावायचं, चंदन का लावायचं, हा सगळा भाग झालेला आहे. मग बघा, शी लावता आलं पाहिजे कशासाठी, त्या देवाचं स्मरण म्हणून. म्हणून ते भगवंत येतो, तुमचा माझा देह है ना, तुमचा माझा देह आलेला आहे कशासाठी, भक्ती करण्यासाठी आलेला आहे, आणि त्याला घेऊन जाण्यासाठी तो येतो आपल्याला. म्हणून यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनं सुजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाच दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगायुगामध्ये मी जन्म घेणार आहे. कशासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी. पण धर्म आपला वाढला पाहिजे है ना. आज आपला धर्म वाढला पाहिजे. वारकरी हा धर्म आहे ना. आपला धर्म म्हणजे हा आपला म्हणजे वैयक्तिक धर्म नव्हे कुठला, वारकरी हा संप्रदाय हा वाढला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजेत है ना. म्हणून सर्वांनी येऊन, म्हणून खूप छान वाटतो तुम्ही इथं दिंड्या घेऊन येता ना. आमच्याकडे असे दिंड्याचा प्रकार नाही आहे. तुम्ही सर्वजण एकत्र येता है ना. कुठून आत्यावरून आलेले आहेत, सरळीतनं आलेले आहेत, ऐनापूर तर आहेच, आणि कुठल्या गावची दिंडी आहे, निंगुडग्याची आहे. निंगुडगे झालं मागच्या आठवड्यात, कोवाड्याचे आहेत, सर आलेत है ना. म्हणजे हे असे आहेत ना, हे एवढं जबरदस्त वाटतं ना. असा हा भक्ती मार्ग वाटतो. आणि त्यासाठी काय पाहिजे माहितीये काय, श्रवण पाहिजे. श्रवण महत्वाचं काय आहे, श्रवण. मी शाळेत शिकलो ना, शाळेत शिकल्यानंतर आपल्याला कळायला लागलं हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. आणि शिकलो कशानं, सर आता तुम्ही सांगा, शिकलो कशाने, ऐकलं, बरोबर आहे ना. म्हणून एक ओवी आहे बघा, ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकले भूमंडळी. या भूमंडळात असं देखिले ना ऐकले, असं बघितलं पण नाही, ऐकलं पण नाही. ऐकल्या विन शिकले, काय ऐकल्या विन कळलंय, आणि शिकल्या विन शहाणपण आलं. शहाणा कधी होतो, 4 पुस्तक वाचल्यानंतर, शिकल्यानंतरच ना. लय शहाणा झाला, लय शिकलाय म्हणतात बघा, ऐक नाही. तसं कधी कळतं माहितीये काय, ऐकल्याशिवाय कळत नाही. म्हणून ऐकायला पाहिजे. म्हणून माझा भर जास्त कशावर असतो माहितीये काय महाराज, जास्त भजनाला मी भर देत नाही. का माहितीये काय, श्रवण महत्वाचं आहे. आता भजन थोडंसं पाहिजेच, थोडंसं विरंगुळा. म्हणून माऊली काय म्हणतात माहिती आहे, नवरसिक कीर्तन असावं, थोडं हास्य असावं, थोडं बिभत्स असावं, थोडं रौद्र असावं, थोडं विनोदी असावं, थोडं परमार्थिक, थोडं नाही, जास्त 80% परमार्थिक असावं है ना. असं सगळं असतं. कसं असतं माहिती आहे काय, असं तुम्ही असं गंभीर व्हायला लागलाय काय. ती एक मुलगी असते बघा, मुलगी घरामध्ये, आपल्या घरामध्ये महाराज मुलगी असते की नाही. आपली मुलगी 5-6 वर्षाची, 7-8 वर्षाची, 10-12 वर्षाची, 15 वर्षाची, इकडं तिकडं पळत पळत असते नाही. आईनं बोलवलं टन 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 पळत जाणार. 20 वर्ष झाली तर पण ती पळतच जाते बघा. आपल्या घरात बरोबर आहे ना, आपल्या घरात जाते पळत 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 पळत. ये काय इकडे म्हटली राणी, राणी गेलीच पळत है ना. मग त्या राणीचं बघा लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर सासू म्हणते राणी इकडे ग. राणी पळत जाते का हो, नाही, राणीचं मंदावते, चालच मंदावते है ना. मग त्यावेळेला काय होतं, तिची चाल मंदावते, पळणं बंद होतं, आणि तिथं लाजणं चालू होतं.
गल्लीत म्हणतात काय मुलगी आहे, काय लाजते, काय मुलगी आहे, काय सुनबाई आणले यांनी ना, काय सुनबाई आणले म्हणते. तुम्ही सगळेजण कसं ऐकायलात बघा. आता मगाशी गंभीर झाला होता म्हणून मी इकडं बिभत्स माऊलीने सांगितलं ना अशी टाकलाय. मग बघा ती मुलगी अशी म्हणते, अशी म्हटल्यानंतर 6 महिने जातात, 1 वर्ष जातं, 1-2 वर्ष जातं सर. आणि जी मंडळी म्हणत होती ना काय मुलगी आहे, काय मुलगी आहे, तिचं लाजणं गायब होतं आणि ती अशी खंबीर होते, अशी खंबीर होते. आणि गल्ली सगळी तिला बघून गंभीर होतात. तसं तुम्ही गंभीर झालाय का आता? नाही ना, तसं गंभीर होऊ नका. म्हणून कसं असतं, हे असं असतं. ते मलाच आठवण आता कुठं आलतो आपण, ते कुठं आलतो सांगा बघा. आता म्हणजे तुमचं श्रवण किती चांगलं आहे बघा. आपण काय कशापर्यंत गंभीर मुलगी संपलं ते. बरं असं ठोबा विठोबाचं नामस्मरण केलं ना बरोबर ते देतो बघा. काय माहितीये काय, त्याचं नामस्मरणच करायला पाहिजे. आपण कसं आहे, मी करतो म्हटलं ना होत नाही. मगाच्या मला संजय स्वामी म्हणतायत असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. म्हटलं माऊली, म्हटलं तुम्ही काय काळजी करू नका, सगळं माऊली करून घेतात असं म्हणा आणि असं म्हणा, मग ते बरोबर आपण करून घेतात. आपण करता म्हणायचं नाही, सगळं पांडुरंगावरती सोडून द्यायचं, तो करून घेणारा आहे. मग गीता आलो होतो, मला सांगायचं कुठं, ऐकल्याविने कळले, शिकल्याविने शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळे. म्हणजे हे ऐकत राहायला पाहिजे, ऐकत राहायला पाहिजे, त्यावेळेला कळतं. हे वाक्य झाला होता. मग लक्षात आलं ना, इथं चालू होतं ना. मग त्याचं नामस्मरण घेतल्यानंतर लगेच आपल्याला येतं. म्हणून कृतयुगात बघा 4 युग आहेत ना, कृत, त्रेता, द्वापर, कली, 4 युग आहेत ना. मग 4 युगामध्ये, कृतयुगामध्ये ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगामध्ये होम हवनला महत्व होतं, आणि द्वापर युगामध्ये पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगामध्ये नामाला महत्व आहे. म्हणून नाम घ्यायचो. म्हणून नाम महत्वाचं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिला. मामा म्हणा, देवाची द्वारी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, मागं पुढे होते असो. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिला. मला काय वाटायचं माहितीये काय, लहानपणी ह्या बाळावडा असल्यावर त्यावेळेला म्हणायचं ना आपण हरिपाठ वगैरे, देवाच्या द्वारी, देवाच्या द्वारा उभा राहिलो, क्षणभर उभा राहिल्यानंतर 4 मुक्ती मिळतात. नुसता क्षणभर उभा राहिल्यानंतर. कुठल्या मुक्ती आहेत? 4 मुक्ती आहेत.
सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. 4 मुक्ती आहेत ना. मग सलोकता म्हणजे काय? लोकांच्यात, देव लोकांच्यात राहणे सलोकता. समीपता म्हणजे देवांच्या लोकांच्या जवळ, स्वर्गात थोडक्यात. आणि स्वरूपता म्हणजे काय? देव स्वरूपच होणे. ती साईज मुक्ती नाही. पण ह्या 3 मुक्ती आहेत ना, ह्या 3 मुक्ती आहेत ना, परत जन्माला घालतात. देव जरी झालो तरी पुण्य संपली तरी आपल्याला परत जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे. म्हणजे जे स्वर्गामध्ये आहेत ना, परत आणि जन्म घ्यावा लागतो. पण सायुज्य मुक्ती अशी आहे ती मोक्ष प्राप्त आहे. म्हणजे त्या परब्रह्मातच विलीन, नवे नवे परब्रह्म स्वरूपच होऊन गेला तो. म्हणून बघा, मगाशी सांगता राहिला एक भाग, सुंदर भाग आहे. म्हणजे ह्याची थोड भक्ती आवडते देवा, संकल्प माया संसाराची. मग तो देव आहे ना, आवडते देवा. त्या देवाला भक्ती कशी आवडते माहितीये का? आणि तो देव आलाय कधी, कुठून आलाय, कसा आलाय, केव्हा आलाय? किती प्रश्न आहेत बघा. देव म्हणजे परब्रह्म पांडुरंग केव्हा आलाय, कुठून आलाय, कसा आलाय? 3 प्रश्न आहेत ना. मला नंतर सांगायचे 3 प्रश्न, एक 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 आपण घेऊया. केव्हा आलेला आहे आता बघूया आपण. केव्हा आलेला आहे? आपण काय म्हणतो, आपण काय म्हणतो? तो पुंडलिकाच्या बेटी परब्रह्म आलेगा. पुंडलिकाच्या बेटी परब्रह्म आलेगा. म्हणजे पुंडलिकानं काय करत होता? पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. बरोबर आहे. आई वडिलांची सेवा करत असताना आई वडिलांच्या सेवेला बघून तो परब्रह्म आला. कधी आला? 6व्या शतकात. पुंडलिक कधी झालेला आहे? 6व्या शतकात. ते गुगलला पण सापडत नाही. तुम्ही गुगलवर सर्च करा, तुकाराम महाराज टाका, एकनाथ महाराज टाका, नामदेव महाराज टाका, सगळ्यांची येईल. पण पुंडलिकाचं येत नाही. त्या गुगलला अजून मी सांगावं का काय म्हणाले? जरा कसं सांगायचं जरा मला सांगा. ते गुगलमध्ये ऑफिसला सांगायसाठी मी सांगू शकतो त्यांना. असो, त्या टी व्हीवाल्याला पण एक सांगायचं आहे मला. त्याने अखेरचा श्वास घेतला म्हणतात ना, घेतलं टुंब व्हायला पाहिजे की नाही? तो मला तेच एक कळत नाही. कोणतर म्हणजे बातमी येते की अखेरचा श्वास घेतला त्याने, घेत नाही, सोडला पाहिजे ना. सोडल्यावर जाते हो. इथं बघा, कापूस ठेवल्यानंतर तो हल्ला नाही पाहिजे ना. मग श्वास घेतलेला हळूहळू येणार की नाही बाहेर, मग सोडला पाहिजे की नाही? त्यांना कोण सांगावं तर सोडला म्हणून? असो, काय चाललं होतं आणि विसरलो बघा. हा, परब्रह्म केव्हा आला झाले ना. मग तो केव्हा आला? तो 6व्या शतकात आलेला आहे. कधी आलेला आहे? 6व्या शतकात. किती वर्ष झाली येऊन? 28. आता 2000 आहे ना. 6वं शतक म्हणजे 1400 वर्ष झाली. बरोबर ना? किती वर्ष झाली? 1400 वर्षापूर्वी पांडुरंग आलेला आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. मग 1400 वर्षापूर्वी आलेला आहे का? नामदेव महाराज काय म्हणतात? युगे 28 विटेवर युबा. पुढे काय? वामांगी रक्कम दिशे दिव्य शोभा. मग आता युगे 28 झाले. काय म्हणतात नामदेव महाराज? काय म्हणतात? युगे 28 झाले. मग आता युगे 28 म्हणजे काय? आपण दररोज प्रार्थना म्हणतो, दररोज आपण प्रार्थना म्हणतो ना. कंटाळा आला काय मामा? कंटाळा आला काय? 10:30 वाजल्यात. किती संपवायचं सांगा? मामाने आळस दिलेला आहे. आता आपला आता ढेकर झालेला आहे आपल्याला आता, है ना. कसं असतं, सर जगदाळे सर शिकवत होते हो. कोवाड्याचं नाव निघलं पाहिजे का नाही सांगा बघा. सर शिकवत होते फळ्यावरती आणि त्यांनी एवढा मोठा असं प्रमेय काढून दाखवत होते. प्रमेय. आणि तो प्रमेय काढून दाखवत असताना असं 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 बाळा दाखवतात माहिती की नाही? किती वेळेस? 12वीला. 8वीला प्रमेय असते, आता 12वीला नसतात वाटतं, हे की नाही. मग बघा ते प्रमेय काढून दाखवत असताना खाली साध्य आणि सिद्धता येतं, होय की नाही. मी कधी 1994ला शिकलोय. आता मला वाटतं 30 वर्ष झाली शिकून त्याला. साध्य आणि सिद्धता येते, अजून मला लक्षात आहे बघा. बरोबर आहे सर? हा, साध्य आणि सिद्धता. मग साध्य काय आणि सिद्ध करून दाखवायचं असते काय? मग सरांना काय वाटलं, मी एवढं जीव तोडून एवढा प्रमेय सांगावं लागलोय. 9:30 वाजल्यापासून 10:30 पावणे 11 वाजल्यात आता. लक्षात येते का कोण सांगायलंय? सरांना वाटायलंय असं. मी एवढं जीव तोडून सांगायला लागलोय आणि मला नाही समजलं तर काय माहित.
मुलांना समजले तर की नाही काय माहित. म्हणून सर काय म्हणतात, मुलांनो सांगा बघू वास्तव आणि भ्रम ह्यात काय फरक आहे. वास्तव आणि भ्रम ह्यात काय फरक आहे. लास्टच्या मुलग्याला उठवलं सराने, उठ बाबा. आता तुम्ही तर उठू नका, मीच सांगतो आता तुमचं पण. मग तो लास्टचा मुलगा उठला आणि म्हणाला, सर तुम्ही सांगतात ना वास्तव म्हणजे काय आहे, तुम्ही जे आता शिकवायला की नाही ते वास्तव मध्ये आहे, आणि तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजलं असं तुम्हाला वाटतंय तो तुमचा झालेला म्हणजे आम्हाला काय समजलं नाही. बरं झालं शिराच होता, जरासा शिरा आणि भातच होता. भाकऱ्या बिकऱ्या केल्या असत्या ना तर आता 8:30ला काय ते 10:30ला जे ढेकर दिले की नाही ते 10लाच आले असते ढेकर. आणि केत महाराज बरोबर आहे की नाही. 30,000 वर्ष ह्यात अजून लई बारकाव आहेत. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर 43,20,000 होते. आणि अशी जर बेरीज केली ना तर 9च येते. गाडी बेरीज करतो ना आपण, तर 43,20 9च येते, 17,28 9च येते, 12,96 9च येते, 8,64 9च येते, 4,32 9च येते. अजून लई काय काय. 9 म्हणजे काय, नवेदा भक्तीतला शेवटची भक्ती कुठली, आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे काय, परब्रह्माची एकरूप. म्हणजे ती परब्रह्माची एकरूप जी होती ना ती आत्मनिवेदन भक्ती म्हणजे परब्रह्म. म्हणून 9वाचाच भाग येतो परब्रह्माचा भाग. लक्षात आलं असं. मग ह्या सगळ्यांची बेरीज होते 43,20,000. ह्याला एक महायुग म्हणतात. काय म्हणतात, कृतत्रेतो द्वापर कली एक महायुग, 2 महायुग, 3 महायुग, 4 5 6 7 8 10 असे 12 15 26 27 महायुग आतापर्यंत संपले ह्या मनमंत्रातले. हे जे मनमंत्र चालू आहे ना वैवस्वत मनमंत्र चालू आहे. कुठलं मनमंत्र चालू आहे, वैवस्वत. वैवस्वत माहिती आहे की नाही, कॅलेंडर मध्ये असतं की नाही. तुम्ही असं गंभीर होऊ नका हो. होय तर म्हणा की असं कळलंय म्हणजे असं होय होय कळलंय म्हटलं की मला सांगायला हौस येते. आईला वाढायला केव्हा मजा येते माहिती काय, बाळ जेवायला की मजा येते है ना. बाळ असं करून राहिलं की नाही, खात नाही काय. मग आई म्हणते काय खात नाही, राहू दे वाढायचं म्हणते, है की नाही. बायको कशी असते बघा, आईचं झालं तो बघ. बायको कशी असते माहिती काय, बायकोला जर आपण म्हटलं ना, समजा आपण कुठून तर डोसा बिसा खाऊन आला, काय तर ढोसून आला डोसा, तर समजा भाकरी केलेली असली तर आपण असं करणार, हे असलं काय केलं, हे भाजी असं काय केलं, हे भाकरी असं काय केलं. बायको लगेच ओळखते कुठून तर ढोसून आले डोसा, आहे की नाही. मामा ढोसून आले म्हणते की नाही, तुमच्यात म्हणत नाही आम्हाला म्हणतात. हा मग समजा हा एक भाग झाला. आता दुसरा भाग कसा असतो, समजा भूक लागल्या कडाडून आणि म्हणतोय काय काय जेवायला. बायको जर म्हणाव काय नाही हो आणि म्हटले काहीच नाही, म्हणतोय आपण काय रात्रीची आहे की नाही, रात्रीची एक भाकरी नाही, काल सकाळची भाकरी आहे बघा एक. ते म्हणते आण, असू दे भाकरी आहे भाजी नाही, आण तर तेल चटणी घाल. कडाडा भाकऱ्या फोडते बघा. सकाळची कडाडच फोडणार ना, मऊ नसते ती, कडाडा भाकऱ्या फोडते. कधी भूक लागली पाहिजे. लक्षात आलं काय. मग बायकोला मजा येते वाढायला, आईला मजा येते वाढायला. भूक लागली पाहिजे हे तो आणि मग मजा येते. म्हणून असं गंभीर होऊ नका सांगायचं मला. मग लक्षात आलं कुठं आलो तो आपण, 27 महायुग संपले आतापर्यंत. मग ह्या वैवस्वत मन्वंतरातले, वैवस्वत मन्वंतर असतं ना कॅलेंडर मध्ये असतं. वैवस्वत मन्वंतरे भरतखंडे, जम्बूद्वीपे, दंडकारण्य देशे, नर्मदा तीरे, श्री शालिवाहन शके 1900 किती चालू आहे, तर 2026. 1900 किती चालू आहे, 1900 किती चालू आहे, 47. कोण सांगितलं, एक नंबर स्वामी सांगितले का. हा एक नंबर बघा. हे माहिती पाहिजे आपल्याला, हे माहिती पाहिजे. 1947 चालू आहे. मग हे लक्षात आलं, आता लक्षात आलं इथपर्यंत. ह्या वैवस्वत मन्वंतरातलं 27 महायुग संपले, 28वे महायुग संपलं. 28 महायुगातलं कृत संपलं, त्रेता संपलं, द्वापार संपलं आणि आता कलियुग चालू होऊन 5100 वर्ष झालेले आहेत. 5100 वर्ष. मग हे 4,32,000 संपले. मग 29वे महायुग होणार. मग 30वे महायुग. असे 71 महायुग होतात ह्या मन्वंतरामध्ये. ह्या मन्वंतरामध्ये 71 महायुग होतात. मला अजून लई सांगायचं आहे, तसं तुम्ही ऐकला तर व्यवस्थित सांगेन. 71 महायुग ह्या मन्वंतरात.
मग 71 8व्या ह्यात 7वं मन्वंतर चालू आहे, जुलै महिना 7वा असतो तसं. मग 8वं मन्वंतर येतं, त्यात पण आणि 1 2 3 4 असे 72 होतात त्यात. मग आणि 71 होतात 9व्या मन्वंतरात. मग आणि 10व्या मन्वंतरात 72 का होतं, जसं 2 वर्षातनं अधिक महिना येतो की नाही एक्स्ट्रा, तसं 72. मग असे 14 मन्वंतर संपतात. 1 मन्वंतर, 2 मन्वंतर, 71 महायुगाचे. एका मन्वंतराला 1 मनू असतो राजा तो, आणि एका मन्वंतराला 1 इंद्रदेव असतो. इंद्रदेवाचं आयुष्य पण एवढं आहे, 1 मन्वंतर एवढं. आणि 1 मन्वंतर 32 कोटी वर्षाचं आहे. 1 मन्वंतर 32 कोटी वर्षाचं आहे. मग बघा माऊली काय म्हणतात माहितीये काय, असे 14 मन्वंतर संपतात त्यावेळेला 1 कल्प होतं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र चिवोय देह त्यांचा, तपाचे सामर्थ्य तपिनला मोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. चिरंजीव कल्प, हा जो कल्प शब्द आलाय ना, म्हणून अद्वैत पण थोडं ऐकावं. नुसतं हरिपाठ म्हणून बसायचं नाही. कल्प म्हणजे काय, हा कल्प आहे ना, हा एवढा मोठा कल्प आहे. ह्या कल्पामध्ये ह्याला 1 कल्प म्हणतात. 14 मन्वंतर, 1 मन्वंतर 32 महायुगाचं, असे 14 गुणिले 32 केलं तर 432 कोटी वर्ष होतात. 432 कोटी वर्ष. हे 432 कोटी वर्ष म्हणजे 1 कल्प. हा ब्रह्मदेवाचा हा 1 दिवस झाला. काय झाला, हा ब्रह्मदेवाचा फक्त दिवस झाला. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रात्र, आणि एवढी मोठी आहे, 432 कोटी वर्षाची रात्र आहे. म्हणून ब्रह्मदेवाला 1 दिवस म्हणजे 864 कोटी वर्षाचा 1 दिवस ब्रह्मदेवाचा आहे. माऊली 9व्या अध्यायात मांडतात. राजयोग, राजगुह्य नाम योग मध्ये मांडतात 9व्या अध्यायामध्ये. मग लक्षात आलं का, एवढा मोठा 1 दिवस आहे. असे 1000 दिवस म्हणजे विष्णूची 1 घटिका, आणि असे 1000 घटिका म्हणजे ईश्वराचे. म्हणून आपण इथंच येऊ, आणि ईश्वर पार्वती आहेत ना इथं. ह्या ईश्वराचे 1 पल म्हणजे पापणी मिटतो ना आपण, तेवढं पल आहे या ईश्वराचं. म्हणून माऊली काय म्हणतात माहितीये का यांना, त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण आसार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. त्रिगुण आसार म्हटले का, यांना वर्ष आहेत असे 100 वर्ष, असे 100 वर्ष, असे 100 वर्ष तिघांना. परब्रह्मा तेवढं काय वर्ष नाहीत, म्हणून ते सार आहे. परब्रह्म इथं आहे ना, मूळ माया गुणमाया गुणक्षेपणे, मग इथं ब्रह्मा विष्णू महेश, म्हणून आसार आहे. पण त्रिगुण आसार निर्गुण हे सार मामा. त्रिगुण आसार, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार सारासार विचार हरिपाठ. आलं लक्षात इथपर्यंत. मग बघा त्रिगुण आसार 2-3 मग कसं माऊलीने एक जबरदस्त वय पण लिहिल्यात आणि हरिपाठ पण लिहिल्यात. पहिल्यांदा हरिपाठ लिहिताना हरिपाठ 3रा जो अभंग आहे त्यात काय म्हटलं माहितीये काय, असोनी संसारी, काय पुढं जीवे एकू करी, असोनी संसारी. 3ऱ्या हरिपाठामध्ये म्हणजे बाळ ज्यावेळेस 1ली 2री 3री जाते की नाही, तोपर्यंत तू थांब बाबा, है ना. आपण नवीन आहे की नाही, तोपर्यंत माऊली काय म्हणतात, संसारात राहा आणि संसार प्रपंच करून परमार्थ कर. लक्षात आलं की नाही, संसार करून परमार्थ कर. संसार कर, काय पण कर, काय पण कर, मला पाया पडायला नाही तर काय तर कर, है ना. पण ज्या वेळेला हरिपाठ करायला आहे, उत्तम आता सगळं आचरणात आलंय, नवविधा भक्तीत आलेलं आहे. आता 27व्या अभंगामध्ये आलेला आहे. 27व्या अभंगामध्ये आल्यानंतर 3ऱ्या अभंगात ठीक आहे, तू 3रीला येतो, पण आता 27व्या शाळेत आहे, म्हणजे 27व्या शाळेमध्ये आलेला आहे.
त्यावेळेला मग माऊली काय म्हणतात माहिती काय, पुढे काय 27 अभंग कुठला माहित आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. हरिविन वाया येरझार म्हणजे येणं जाणं 83 लाख मध्ये येणं जाणं, कुत्रा होणं गाढव होणं वाया येरझार आहे. हरिविन जर हरीची उपासना केला नाहीस, हरीची ओळख घेतला नाहीस तर वाया येरझार. आला आणि पाणी वाहतच गेला, काय केला नाही, काय नाही, देवाची ओळख घेतला नाही, काय नाही. ए रे माझ्या मागल्या टाकण्या चांगल्याने बडवला, टाकण्यात झोपला आणि झोपी गेला है ना. असं नको. म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार. पहिला काय म्हटलं ते, नवीन आहे तोपर्यंत असो आणि संसार. ठीक आहे बाबा, संसार कर आणि ये. पण आता तू संसार नाही आता करत, आता तू माझं नामस्मरण करायलायस, आता तुझं 70-80 वय झालंय, आता तो संसार सोड. आता तू काय कर, संसार सोड. लटका व्यवहार आहे, लटका म्हणजे खोटा आहे. लटका व्यवहार सर्व हा संसार सगळं बाज होता, करून करून भागला होता है ना. मग पुरुष मंडळी ना रिटायरमेंट कधी आहे, 60ला, बरोबर आहे की नाही सर, 60ला आहे. स्त्रियांना कधी आहे माहितीये का, स्त्रियांना त्यांना सगळ्या गोष्टी स्त्रियांना लय लवकर कळायला चालू होत्यात. 15 वर्षाच्या पोरगीला जेवढं कळते की नाही तेवढं 30 वर्षाच्या पोरग्याला कळत नाही, है की नाही. होय तर म्हणा की बोलत राहावं, म्हणजे मला कसं आहे तुम्हाला समजले की नाही मला लक्षात येईल. होय की नाही. काय सरळीतल्या ऐनापूरच्यातल्या सगळ्यांना समजतंय, पुरुषांना काय कळत नाही. तुमच्या सगळ्यांच्या बघा, आमच्या बायको आल्याला सांगतो, सगळ्यांचं एक म्हणतात की नाही, तुम्हाला काय कळत नाही म्हणतात की नाही, म्हणतात होय की सगळे माझ्याबरोबर हायचा. मग मला वाटायचं का मी कीर्तनकार आहे, एवढं माझे सगळेजण ऐकतात आणि मला माझी बायको कळत नाही कशी म्हणते. जे हसल्यात ख ख ख ख त्यांचे म्हटलेले आहेत. मग काय चालला होता भाग, लटिका व्यवहार सर्व संसार. हा, रिटायरमेंट. स्त्रियांना रिटायरमेंट आपल्याला 60वाला आहे, त्यांना कधी माहिती का, लवकर कळतं म्हणून त्यांना देवानं पण लवकर रिटायरमेंट दिलेलं आहे सर. 50 वर्ष संपल्यानंतर, 50 झाल्यानंतर काय आकडा येतो म्हणा की, 50 वन तेवढंच म्हणायचं, 51 वन म्हणजे काय, जंगल. जंगल म्हणजे काय, जंगलात जायचं. 51 लागलं, 52 लागलं, वनात जायचं त्यांनी बायकाने. हा, वनात जायचं. वन म्हणजे जंगलात. हो, कशाला, नामस्मरण करायला. घरदार सोडून वनात जावं तुम्ही. पण त्यावेळेला तसं होतं. पण आता काय केले, तुम्ही वनात जाऊ नका. आता काय करा, तुम्ही घरात बसा आणि बाहेर बसा, कुठं सोप्यात बसा आणि नामस्मरण करत बसा. लुडबुड करत बसायचं नाही कुठं संसारात. आतमध्ये तांदूळ मला दाखवून घालं, भाजी मला दाखवून घालं, हे मला दाखवून करा, सुनबाईला लई किटपिट टिचपिट करत बसायचं नाही. 30 वर्ष संसार केलाय की ना, आता 20 ते 50-60 वर्ष, काय ते 50 वर्षापर्यंत 51 लागले की रिटायरमेंट. त्यावेळी तसं होतं. पूर्वी बघा, पूर्वीचं आणि आत्ताचं लय बदललं. पूर्वी काय करत होते, मामा जो आहे की नाही तो मुलीला उचलून आणायचा बघा, लग्नामध्ये आहे की नाही, मामा उचलून आणायचा. त्याच्या आधी काय असायचं माहितीये काय, तो मुलगा आहे ना असा यायचा घोड्यावरनं, घोड्यावरनं यायचा, घोड्यावरनं. आणि घोड्यावर बसल्यानंतर बारके एक असते पिल्लू कोणाच तर, शक्यतो बहिणीच असते ते, आहे नाही. ते धरून बसले असते, ते हसत करून हसते असं. त्यावर कोण बघत नाहीत पण ते हसत असते. त्याला विचारलं की नाही, तू का हसालेस, मी एकदा विचारलं तू का हसालेस, ते म्हटलं मी हसवले नाही, शेवटच हसवले. ऐनापुरातल्या लवकर कळत नाही वाटतं. ती मुलगी मात्र जानवाच्या घरात तिथं रडत बसलेली. तिच्याकडे गेलो मी आणि तिला म्हटलं बाळा तू का रडायलास. ते म्हटले काय माहितीये का, काका मी रडालो, हे शेवटच रडाले. तिथनं पुढं मामा संसार चालू झाला ना, तांदूळ आणा, बटाटे आणा, गॅस आणा, गॅस नाही तर चुलीला जळण आणा. आता आणि ट्रम्पनं काय काय केला माहितीये का नाही, गॅस आणा आता, पहिला तेल आणा,
आणि तांदूळ आणा, बटाटे आणा, आणा 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 म्हणून अण्णा मरतोय, पण आणायचं काय संपत नाही. अण्णाचं काय आणायचं संपत नाही. म्हणून संसार लटका व्यवहार सर्व संसार वायावर जरा, पण तरी पण आपण अजून आवडीनं करतोय है ना. तसं आपण आवडीनं परमार्थ करते का हो बघा, आवडीनं आपण परमार्थ करते का बघा. आवडीनं हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं जर आपण नाम घेतलं ना बघा, आईला म्हणा आये 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 आये, तासभर आये आये करायचं, काय रे गेल्या म्हणते ती हे की नाही. चल आता घे, तुला पाहिजे ना घे म्हणते की नाही. आईला पिडायचं, तसं बापाला पिडलं की बाप देणार नाही, सारखं पिडायचं त्याला. म्हणून कसं असतं माहिती काय, आई बघा स्वयंपाक करत असते चुलीवरती, गॅसवरती नाही चुलीवरती. मग चुलीवरती स्वयंपाक करत असते, चुलीवर काय तवा असतो, भाकरी टाकत असते वगैरे वगैरे सगळं चालू असतं तिचं. आणि 2 वर्षाचं बाळ येतं आणि रडत बसतं, कोण नसतं घ्यायला. मग आई काय करते, एक खुळकुळा देते. खुळकुळा वाजते की नाही तुमच्याकडं, आहे की नाही. जत्रेमध्ये, जत्रा इकडली झाली ना कालच, कुठलं गाव आत्या काय इंचनाळ जत्रेत येतं की नाही तसलं काय खायचीच असते जत्रा येत. मग बघा ते खुळकुळा देते, मग ते खुळकुळा घेते आणि 5 मिनिटं त्या खुळकुळ्याबरोबर खेळते. किती? 5 मिनिटं खेळते. मग परत आणि रडत येते, खुळकुळा टाकते तिकडं, मग आणि परत येतोय. मग आणि गाडी आई काय करते, गाडी देते, टुरिंग गाडी देते. मग ती गाडी डुर करते आणि 5-10 मिनिटं करते. मग ती गाडी पण फेकून देते, मग आणि परत येते बाळ. मग आई काय करते माहितीये का, आता खुळकुळा देत नाही, गाडी देत नाही, आता बाहुली देते. बाहुली कळली की नाही, बाहुली देते आई. बाहुली बरोबर की नाही 5 नाही 10 नाही 20 मिनिटं खेळतो. पण 20 मिनिटांना आणि ती बाहुली पण फेकून देत. मग आणि परत येतं आणि रडत आईकडे परत रडत येतं बाळ आणि म्हणतं एवढं रडतं. आई म्हणते खुळकुळा, आई म्हणते गाडी, आई म्हणते बाहुली, सगळं फेकून देतं. आई मला तू पाहिजेस, बस मला आता बाकी काय नको. संपली गोष्ट. इकडे आता अद्वैत हे बाळ है ना, हे पांडुरंग आई है ना. पांडुरंगा माझं असं चाललंय, माझं तसं चाललंय, रडत है ना. मग पांडुरंग आपल्याला खुळकुळा देते, काहीतरी खुळकुळा, हे खेळते, सयत बीत तिकडं सगळं देतोय. परत आणि रडत जातो आपण 5 वर्षांनी. परत मग काय देते, एक गाडी देते, गाडी देते, थार मध्ये 10 वर्ष राहते. बास थार संपला आता विषय. पांडुरंगा आणि रडत जाते. मग पांडुरंग एक बाहुली देते, बाहुली बोलती, बाहुली बायको है ना. मग ती देतोय, मग तिच्या बरोबर 20-25 वर्ष राहते. मग लक्षात येतंय 60 वर्षी 70 वर्षी, अरे लटिका व्यवहार सर्व संसार वायर झालं, हरी वेन मला तूच पाहिजेस देवा आता. म्हणून ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे. त्यामधली सर ही चतुर भक्ती आवडती देवा, ही चतुर भक्ती आवडती देवा,
विठोबा रखुमाई जय भाग गेला शीन गेला अवघा झाला हा आनंद. एवढा मोठा आनंद आहे की नाही सांगा बघा. ठेविले अनंते तैसेची राहावे कुठं असू द्यावे चित्ती असू द्यावे समाधान. केवढं मोठं समाधान मिळालं सांगा बघा आता है ना. इथं नाचता आलं पाहिजे. डॉल्बीवर कोण पण नाचल हो है की नाही. डॉल्बीवर कोण पण नाचल पण इथं हा सुख सोळा तिथं पण नाही है ना. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी. कुणाला येते का म्हणाल लय भारी आपण काय नाचू कीर्तनाचे रंगी म्हणताय. ज्ञानदीप लावू म्हणताय का मामा. नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे
कीर्तनाच्या रंगी नाचल्यानंतर ज्ञानदीप लावू जगामध्ये. काय उत्तम बाळ. पण डॉल्बीवर नाचणार बघा पोरग. कसं आहे माहितीये काय, 1 वर्षाचं बाळ नाही, त्याला उभारायला येत नाही, तर बाप त्याला घेऊन नाचते. बघ कसं नाचाले बघ. ती आई पण त्याची मम्मी पण येते आणि लय भारी नाचले. ती मम्मी पण नाचत्या, पोरग पण नाचते आणि बाप पण सगळं नाचते. घरच नाचायला लागतं. आता तर काय म्हणते 1 वर्षाचं तर नाचाले असं जातं. ते काय सांगायला नको. पोटातनच म्हणणार मम्मी मै आराम, नाचतेच आराम म्हणणार आता आहे ना. ते पोरगच आता आईच ते काय नवाच बघा सगळं असं होते. ते आता नवरा नवरीच नाचायला लागल्यात हे की नाही लग्नातनं. नवरा नवरीच नाचायला लागल्यात लग्नातनं. ती नवरा नवरी पण नाचत्यात आणि ते पोरग पण नाचतच येणार की है की नाही. काय ते रामकृष्ण हरी म्हणत येणार नाही. माऊली परवा एकदा ऐकलं बघा, माऊलींच्या तिथं आळंदीत एक माता गरोदर राहिल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचली. किती वेळा ज्ञानेश्वरी वाचली? असंख्य वेळा. जेवढं 5-7 महिन्यात जेवढं वाचता येईल तेवढं वाचली. आता ते 4थीला बाळ आहे. निम्म्याला जास्त त्याला ज्ञानेश्वरी पाठांतर आहे. बाळ पोटात म्हणजे श्रीकृष्णाने सुभद्राला चक्रव्यूहात कसं जायचं सांगितलं, ती बरोबर ग्रहण केली. अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं कळलं. अभिमन्यूने श्रवण केला होता कुठं? पोटामध्ये असताना. बरोबर आहे ना. पोटामध्ये असताना जेवढं आपण श्रवण करतो ना तेवढं बाहेर आल्यानंतर शिकवण दिल्यानंतर होत नाही. जिजाऊ माताना कशाचे डोळे लागले होते माहितीये काय? तलवारीनं लढाई खेळायचे डोळे लागले होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पोटात होते त्यावेळेला दानपट्टा खेळायचे डोळे लागले होते. घोड्यावर पळायचे डोळे लागले होते. म्हणून आग्र्यावरून सुटले ना त्यावेळेस 4 घोडे बदलली इथपर्यंत येऊपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत येऊपर्यंत. पण कंबर मात्र एक होती माझ्या शिवबाची आहे ना. कंबर मात्र एक होती. डोहाळेच असे लागले होते. पूर्वीच्या माताला डोहाळे लागायचे, माती खायची, भिंतीची माती खायची. पोरग पण मातीच खात ते मग आहे ना. डोहाळे कसे लागावेत असो तिकडं आपला विषयच नाही आहे. मगाशी सांगता एक भाग राहिला की तुम्हाला सांगा म्हटलं होतं पांडुरंग केव्हा आलेला आहे. सगळंच राहिलं ते वेग नाही. होय म्हटलं मग सांगायचे का तुम्ही? बरं मला एक सांगा, आपण कितीला स्टार्ट केले कीर्तन? 9:30 बरोबर. मग किती वाजेपर्यंत घ्यायचं? 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत टायमिंग दिलंच वाटतं होय की नाही? होय की नाही? घ्यायचं का नाही सांगा? तो माझं का नाही, मी घ्या म्हटलं तर घेतो, आत्ता थांबा म्हटलं तर थांबूया. आता काय मधली चाल झालेलीच आहे. काय करूया? सगळ्यांचं मत घ्या, थांबूया, घेऊया काय? घेऊया अनेक 10 मिनिटं, 10-15 मिनिटं घेऊया. मग बघा युगे 28 झाला तिथं भाग. पांडुरंग केव्हा आले चालला होता ना. मग 32 कोटी वर्ष नाही आला तो, म्हणजे 28 युग पण नाही झाले. पहिल्यांदा सांगितलं तो 1400 वर्षापूर्वी, नंतर सांगितलं 5000 वर्षापूर्वी. 5000 वर्षापूर्वी तो आला ना. म्हणजे श्रीकृष्ण कुठं आला? पंढरीत आला ना, रुक्मिणीच्या पाठीमागनं. तोच श्रीकृष्ण, तोच पांडुरंग. हो, श्रीकृष्णच पांडुरंग झालेला आहे 5000 वर्षापूर्वी. पहिल्यांदा सांगितलं 1400 वर्षापूर्वी वीट पिकली. दुसऱ्यांदा सांगितलं 5000 वर्षापूर्वी. तिसऱ्यांदा सांगितलं युगे 28 नामदेव महाराज. म्हणजे 32 कोटी वर्ष झाले आता. नाही सॉरी, 32 कोटी वर्ष म्हणजे 71 महायुग. मग आता झाल्यात किती? 28 महायुग. 28 गुणिले किती करायचं आहे? 43,20,000. 28 गुणिले 43,20,000 12 कोटी होतं. माझं काही कॅल्क्युलेटर नाही, आधीच करून ठेवलेलं आहे. 12 कोटी वर्ष झाली. मग 12 कोटी वर्षापूर्वी तो आलेला आहे का? नाही आलेला आहे. मग नामदेव महाराज काय म्हणतात? युगे 28 विटेवर उभा म्हटल्यानंतर ना माऊली वयाने लहान पण ज्ञानाने नामदेव महाराज पेक्षा मोठी. मग त्यावेळेला माऊली काय म्हणतात? नाही युगे 28चा, नाही आजकालचे ते, असं ते परब्रह्म स्वरूप आहे नामा. मग नामदेव महाराज नतमस्तक होतात माऊलींच्या पुढे. माऊलींच्या पुढे माऊली 14-15 वर्षाची माऊली आणि त्यावेळी नतमस्तक होतात आणि माऊलींना म्हणतात. नामदेव महाराज काय म्हणतात? जेव्हा नव्हते चराचर
तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा होते चराचर तेव्हा पंढरपूर होते. पंढरपूर होत. चराचर म्हणजे पृथ्वीच नव्हती, सूर्यच नव्हता, तारेच नव्हते, काहीच नव्हते, त्यावेळी पंढरपूर होतं. ते कसं होतं? इथं नियोजित जागा असते ना, बोर्ड लावलेला असतो ना स्टँड वरती, ही नियोजित जागा आहे सर, इथे अशी अशी शाळा होणार आहे, असतं का नाही? शाळा आहे काय? नाही, पण आहे की चित्रात. तसं ते चित्रात होतं ते पंढरपूर त्यावेळेला. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आणि तेव्हा होते पांडुरंग. म्हणजे तो पांडुरंग कधीपासून आहे? अनादी काळापासून आहे. त्याला काळ वेळ नाही आहे. तो हा एक ब्रह्मदेवाचा एवढा एक दिवस झाला, आणि ह्याच्या आधी 50 वर्ष ब्रह्मदेवाला झालेले आहेत. हे परार्ध आता चालू आहे. परार्ध उत्तरार्ध चालू आहे. आता परार्ध संपलेला आहे. 50 वर्ष अशी ब्रह्मदेव संपलेत. म्हणजे 432 कोटी वर्ष दिवस आहे ना, असे 50 वर्ष संपलेत. म्हणून ब्रह्मदेवाला पांढरी दाढी का दाखवतात ना, ते का 50 वर्ष झालाय म्हणून. उत्तरार्ध चालू आहे त्याचा. आणि श्रीकृष्णाला तरुण दाखवतात बघा. श्रीकृष्ण 16 वर्षाचं पुढे वाढलंच नाही म्हणे वय त्यांचं. 125 वर्ष राहिले, पण त्याने पृथ्वीवरती 125 वर्ष राहिलं. सांगण्यासारखं बरंच काय काय असो. तर सांगायचं भाग काय की युगे 28 विटेवर उभा संपला भाग आता इथं. मग भक्ती कशी थोर आहे चालला होता आपला भाग, है ना. हीच थोर भक्ती आवडते देवा. त्या देवाला आवडणारी भक्ती शबरीसारखी करायची. शबरीनं काय केलं? काय भक्ती केली असे शबरीनं? 16 वर्षाची शबरी होती त्यावेळेला तिनं घर सोडलं होते. सद्गुरूंच्या शोधात गेली होती. ऋषी मुनींच्या जवळ राहिली होती. 80 वर्ष राहिली होती. ऋषीनं सांगितलं तुला एक दिवस श्रीराम प्रभू भेटणार आहे. दररोज बोरं काढायचं. माझा श्रीराम येईल. बोरं चाटून बघायचे. गोड गोड बोरं तेवढे ठेवायचे आणि बाकीची बोरं फेकून द्यायचे. एक दिवस श्रीराम आले. 80 वर्ष आले. 80 वर्षे. अनेक कोणतर असते तर 50 वर्ष झाले, म्हातारे झाले. कुठला श्रीराम येते? चला आता घर बांधून जाऊया घरला, आहे ना. आपली अशी भक्ती असते. भक्ती कशी पाहिजे, है ना. आवडीसारखी भक्ती पाहिजे. आवडी काय करायची? तुकोबराय भक्ती करायची, नामस्मरण करायचे, भंडारदरा डोंगरात जायचे, नामस्मरण करायचे, विठ्ठल 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 विठ्ठल. काय माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायची. पण आवडी काय करायची माहितीये काय? दररोज एक पांडुरंगासाठी भाकरी करायची. झुणका असे ना, भाकरी असे ना, काही पण असू दे, पण पांडुरंगाला भाकरी दिल्याशिवाय कधी तोंड तुकडा मोडत नव्हती. ती एवढी भक्ती होती तिच्यावरती. ज्या वेळेला डोंगरावरती जायची ना भाकरी घेऊन तुकोबरायासाठी, त्यावेळेला काटा मोडवला आपणच. पांडुरंगानेच काटा मोडवला आणि पांडुरंगच तिथं काटा काढायला आलेला आहे. आणि तिथं पांडुरंग तुकोबरायांना दर्शन दिलं नाही, पण आवडीला दर्शन दिलं. नामस्मरण करत होतो तुकोबराय आणि आवडीला दर्शन दिलं इथं खाली. काय भक्ती असेल. एक भाकरी दररोज द्यायची. ते अशी भक्ती पाहिजे. आणि अशी भक्ती पाहिजे. तुम्ही असं काही करू नका. तुम्ही नवस बोला, अमुक करा, नवसाला देव पावत नाही. तुकोबरायाने म्हटलं ना, 900 जर पोरं होती तर काय करायला लागे पती. नवसाला देव अजिबात पावत नाही. मी देतो तुला, देतो त्याला. तो काय ते गणपती कुठला, तो लालबागचा गणपती. लालबागचा गणपती तोच पावतो म्हणे. मग आमच्या घरातला गणपती काय पावत नाही? आमच्या घरातला गणपती म्हणतोय, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? मला 5व्या दिवशी 1.5व्या दिवशीच बुडवून चाललास तिकडं. पण कुठं? मुंबईला चाललाय. चालय तिथं चेंगरा चेंगरी तू येते इकडे. अरे गणपती आहे तो, कुठंही आहे. ऐक नाही, आपली भक्ती पाहिजे हो. देवाला कसं आहे माहिती काय? काय ते नारद एकदा देवाकडे गेले आणि देवाला म्हटले, देवा तुम्ही कुठं आहे? जाऊ लई हुडकलो तुम्हाला. देवाने सांगितलं, नाहम वसामी वैकुंठनाम, नाहम वसामी योगीनाम. म्हणजे नाही योग्यांच्या हृदय, नाही वैकुंठेच्या ठाई, माझे भक्त गायन करती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो उभा नारदा. मी योग्यांच्या हृदयामध्ये नाही, रामदेव बाबाच्या हृदयात नाही. योगी महात्मे आहेत ना, त्यांच्या हृदयात नाही. नाही योग्यांच्या हृदयात नाही, वैकुंठेच्या ठाई, मी वैकुंठात पण नाही. माझे भक्त गायन चालू ना, हे भक्ताचं गायन आहे. म्हणून मी येताना ना
दररोज कीर्तनला येताना साष्टांग दंडवत घालतो, पांडुरंगा या देहाकडून तुम्हीच काय ते गाऊन घ्या. मी मग खरोखर सांगतो तुम्हाला, येताना बरंच काय काय ठरवलं होतं, हे सांगायचं हे सांगायचं हे सांगायचं, पण आलं ते वेगळंच येते. मग ह्याला काय म्हणायचं माहितीये काय? प्रासादिक. प्रासादिकाची व्याख्या काय माहितीये काय? देवाचे नि प्रसन्नपणे जे जे घडे लागे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने, या नाव प्रासादिक. देवाचे नि प्रसन्नपणे, देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी जे जे घडे लागे बोलणे, आता एक बोलणं लागलंय ना, जे जे घडे लागे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने. श्लाघ्यवाने म्हणजे सुंदरता, मधुरता वाटलं पाहिजे, ऐकताना कानाला गोड वाटलं पाहिजे, संपवा म्हटलं नाही पाहिजे कीर्तन, है की नाही, मधुर वाटलं पाहिजे, असं ह्याला म्हणायचं प्रासादिक निरूपण. मग हे प्रासादिक निरूपण करून घेणारा तोच पांडुरंग आहे. म्हणून लक्षात आलं ना, म्हणून बघा त्यासाठी कर्म चांगली पाहिजेत. कर्म कशी पाहिजेत? कर्म उत्तमाची पाहिजेत. आपण एक्सप्रेस वेनं चाललोय, समृद्धी हायवे कसा आहे बघा, नागपूर मुंबई किंवा आपला इथला हायवे घेतला आहे की नाही. आता हे हायवे नाही जरा डगमगेला आले, पण म्हणा समजा आता एक्सप्रेस वेनं चाललोय, आपण बेंगलोरला चाललोय, तर समजा आपली गाडी, त्याला स्पीड लिमिट असतं ना, 100चं स्पीड आहे, ते 100चं स्पीड तुम्ही क्रॉस केला तर तुम्हाला तिथं CCTV असतात का नाही, CCTV, ते बरोबर CCTV असतात ना, ते सिक्रेट फोटो काढले जातात. कसे फोटो काढतात? सिक्रेट फोटो काढतात आणि त्याचं चलन आपल्याला येतं. 120चं काय ते 100चं जर लिमिट क्रॉस केलं, चलन आलंच 15-20 दिवसानं, महिन्याने चलन येतं बघा. सिक्रेट फोटो काढले जाते. कुणी अनिकेत महाराज फोटो काढतात? सिक्रेट. सिक्रेट म्हणजे काय? सिक्रेटला मराठीत काय शब्द आहे? गुप्त. आणि फोटोला चित्र. चित्र आणि काय पुढे काय म्हटलं तुम्ही? छायाचित्र नाही, चित्र, एवढंच घ्या की आता. चित्र आणि सिक्रेट गुप्त. चित्र गुप्त. चित्र गुप्त. चित्रगुप्त फोटो काढतो आपले. कधी? लिमिट क्रॉस केलं की, कामाचं लिमिट क्रॉस केलं, क्रोधाचं लिमिट क्रॉस केलं, मत्सराचं लिमिट क्रॉस केलं, हे जर सगळ्यांचं लिमिट क्रॉस केलं ना, बरोबर फोटो काढणार आहे. चौकटीत आहे ना, तोपर्यंत उत्तम आहे. चौकट पार केला की फोटो काढलेच, मग त्याचं काय चलन येतं आपल्याला. कधी येतं? वरती गेल्यावर येतं. हे बघ एवढं एवढं बिल आले, गप भरायचं. मी नाही म्हणायचं नाही तिथं, है ना, मी तूच आहेस. ते बरोबर दंडकच घेऊन उभा राहते तिथं. कोण? कोण? चित्रगुप्त. यमदेव येते होय. कशाला यमदेव येते? यमदेवाचे दूतच असतात ते. यमदेव आम्हाला येते होय. यमदेवाची लई गोष्ट भारी हो, एवढी सुंदर आहे ना. आता काय लई वेळ झाला हो, मला पण आता पायाला दुखायला लागल्यात. मला काय पाय दुखत नाही सोडा, पण सांगेन एवढी जबरदस्त आहे हो. तुम्ही लई सुंदर श्रवण करायलात. मला अजून भरभरून सांगावे आलेलं आहे, पण आता वाजले किती माहिती आहे? 11:30 वाजलेच हो. यमदेवाची एवढी सुंदर गोष्ट आहे बघा. परत मला एक सांगायचे होते, त्या रावणाने 4 पण सुंदर पण केले होते, ते पण एक राहिलेलं आहे. परत आता आहेत, परत आणि योग आला तर आणि बघू कधी आपल्या भागात कधी योग आला तर आणि सुंदर सुंदर असं निरूपण आपण करू त्या पांडुरंगाच्या कृपेने. आणि इथं आपण थांबूया की नाही, कंटाळा आला आता आपल्याला, थांबूया आणि परत योग आणेलच पांडुरंग आपल्याला. त्यावेळेला आपण सुंदर सुंदर आणि भाग बघूच. झालेली श्रीसेवा माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो, ईश्वर पार्वती श्री गणेशाच्या चरणी समर्पित करतो. आणि गणेश आणि दुसरा एक मुलगा आहे त्यांचा, कोण? कार्तिक. इकडं कुठं आहे म्हणे? कुठं आहे? इकडं पाठीमाग आहे. त्यांच्याही चरणी मी माझी सेवा समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोत्यांना समर्पित करतो. कुणाचं नावं सगळ्यांची मला माहीत नाहीत. हत्याळ गावचे आहेत, कोवाडे गावचे आहेत, आणि लिंगोडे गावचे आहेत, आणि सरोळे गावचे आहेत. ऐनापूर गावच्यांना तर समर्पित आहेच. पकवाज वादक खूप सुंदर वाजवले, पेटीवादक यांना समर्पित करतो. आणि माता माऊलीने सुंदर श्रवण केलं तुम्ही, छान असं श्रवण. आणि जे काय सगळं उत्तमाचं असेल, अद्वैत आहे, ते माझ्या पांडुरंगाचं म्हणून घ्या. आणि जे काय चुकीचा शब्द असेल तर ह्या पांडुरंगाचं म्हणून सोडा. आणि झालेली सेवा इथं थांबतो. याची थोर भक्ती आवडते देवा, इथंपर्यंत झाला आपला भाग.
आता इथनं पुढं बरंच भाग होतं, पण अनेक कधीतरी योग आला तर आपण निश्चित बघू इथून पुढचा भाग. याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराचे, ठेविले अनंत तशीची रावे, चित्ते असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुका